हर्ष चला फिल्डिंग आहे तर चला लगेच फिल्डिंग साठी मैदानाच्या आतमध्ये चला, कारण की वेळ फार कमी उरला आपल्याकडे. आता वेळ घेऊ नका, खास करून वारदोली टीम आपण लगेच चला. सन्माननीय कुणालजी पिंगले या आपला या ठिकाणी सन्मान केला जातोय. कुणाल पिंगले सर या. आता इथून सगळ्या मॅचेस या टाइम सेट करूनच होणार आहेत. टायमर लावला जाईल प्रत्येक मॅच साठी, आणि जर तुम्ही एक्स्ट्रा सन्माननीय मान्यवर आपण पाहता या ठिकाणी उपस्थित आहे त्या मुख्य व्यासपीठावरती रोहनजी देशमुख साहेब, ज्यांच्या माध्यमातून आपण पाहताय गावदेवी चषक 2026 या स्पर्धेमध्ये जे तृतीय क्रमांकाचं पारितोषिक आहे ते साहेबांच्या माध्यमातून आम्हाला या ठिकाणी पुरस्कृत करण्यात आलंय. साहेबांचं पुन्हा एकदा या स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून अगदी आम्ही आभार व्यक्त करतो. स्ट्रायकिंग एंडवरती भावेश आहे, नॉन स्ट्रायकिंग एंडवरती रोशन आहे. ही सलामीचे 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात, आणि गोलंदाजी मार्कवरती रोम. ओरमचा पहिला लोअर फुलटॉस बॉल लॉंग ऑफ मध्ये खेळून काढलाय. फिल्डर त्या ठिकाणी ओ चुकी झाली आहे. बॉल सीमा पार लॉंग ऑफ मध्ये आलाय चौकार. फिल्डर कडनं सातत्यानं याच रिझन मध्ये चुकी होताना पाहायला मिळतीये. एकाच नाही तर प्रत्येक टीमच्या फिल्डर कडनं लॉंग ऑफ मध्ये तो बॉल हातातून निसटताना आपल्याला पाहायला मिळाला. मागच्या मॅच मध्ये देखील आपण पाहिलं पायरमल टीम कडनं देखील त्या फिल्डर कडनं ती चुकी झाली होती. आउटफील्ड मध्ये बॉल पडल्यानंतर थोडासा हरकत करतोय, मागे पुढे होतोय, आणि तिथे फिल्डरला नेमका तो बॉल पकडण्यासाठी तो त्रास देखील सहन करावा लागतोय. आणि कॅप्टन खऱ्या अर्थानं आपण पाहताय ना की त्यावेळी अगदी फ्लो मध्ये असतात, मॅच फ्लो मध्ये असते, मॅच अगदी क्रुशियल असते, मग त्याच्या वेळी थोडंसं रागावतात देखील, परंतु मैदानावरती देखील लक्ष असणं फार गरजेचं आहे. हो खोलामध्ये टाकलेला ऑन साईडला टर्न केला, डीप मध्ये फिल्डर आहेत. हो कॅच ड्रॉप झाली आहे, सिंगल कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न, 2 धाबा कंप्लीट झाल्यात. 2 धाबा इथून कंप्लीट होत आहेत. 2 धाब्यानं धावफलक जाऊन पोहोचले 6. 3 ओव्हरची मॅच, 15 मिनिटांचा अवधी तुमच्याकडे. टायमर या ठिकाणी सेट केलाय. धाव संख्या 6. ओ लोअर फुलटॉस बॉल मिस केलाय. शॉट थर्डमॅनला बॉल निघालाय, तोपर्यंत एकच धाव. नाराज आहे स्वतःवरती. सुशांत पालांडे यांचं देखील सहर्ष स्वागत. आज संघ खेळत होता आणि संघाला सपोर्ट करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित होते. अक्षय देखील होते. सगळ्यांचं गोडोलीकरांचं आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करतो. हो फुलटॉस बॉल स्केअर केलाय शॉर्ट टर्नमनच्या बाजूनं, डीप मध्ये बॉल निघालाय. 2-2 फिल्डर, कोण रेस जिंकणार? अखेर बॉलला त्या ठिकाणी स्टॉप केलंय, तोपर्यंत धावा इथून मिळतील त्या म्हणजे 3.
3 धाबा धाव फलकावरती आपण पाहताय. 3 धाबा इथून आपण पाहताय. 3 धाबांना आपण पाहताय धावफलक जाऊन पोहोचले ते 10. हो, इथे आपण पाहताय पंचांनी सांगितलंय हा बॉल आलाय, नो बॉल. त्याच्यावरती आलाय चौकार. 4+9 ची 1 धावा मिळतील 5. पंजा ओपन झालाय. धावसंख्या पंजानं आपण पाहता जाऊन पोहोचली आहे, ती मात्र 15 वरती. सॉरी, 15 धावा धाव फलकावरती. रोमच्या विरोधामध्ये आक्रमक बॅटिंग आपल्याला पाहायला मिळतीये. बाबेश आणि त्याच्या साथीनं आपण पाहताय रोशन. फ्रीडचा बॉल रोमचा. हो, इथून देखील आपण पाहताय व्यवस्थित कनेक्ट झाला नाहीये. मिडॉन मध्ये फिल्डर आहेत. हो, थोडीशी चुकी, परंतु चुकी लगेच सुधारली देखील. एक धाव इथून आपल्याला पाहायला मिळते. एक धाव आल्यानंतर धाव फलक जाऊन पोहोचले ते 16 वरती. 16 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. खऱ्या अर्थानं जर पाहायला गेलं तर सुरुवातच चांगली झाली आहे. ती आता मात्र मोरिया 11 पायरमल टीमची वारदोली टीमच्या अगेन्स्ट खेळत असताना. हो, पॅडल स्वीप करायचं होतं, व्यवस्थित कनेक्शन नाहीये, परंतु एक धाव मिळेल. छोटा क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चांगली फिल्डिंग करतोय. भवितव्य वारदोली टीमचं. एक शेवटच्या बॉलवरती सिंगल आली. सिंगलनं धाव फलक जाऊन पोहोचले 17. एका ओव्हरमध्ये 17 धावा धाव फलकावरती आल्या. 3 ओव्हरच्या मॅचमध्ये टाइम घेऊ नका. टायमर सेट आहे. तुम्ही 5 मिनिटांमध्ये एक षटक समाप्त केलंय, त्याच्यामुळे आता अधिकचा वेळ घेऊ नका. बरोबर 3:50 मिनिटांनी मॅच सुरू झाली. रोशन इथून मात्र फ्लोनं बॅटिंग करतोय, वेगानं बॅट फिरते, मग एखादा चेंडू त्याच्या विरोधामध्ये तो फसव्या पद्धतीचा आणि चांगला प्लॅन त्याचा इथून सक्सेसफुल होताना पाहायला मिळाला. डॉट बॉल. हो, फुलटॉस, फुलटोल वसूल केलाय. बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे, लॉंग लेगला क्लिअर केलाय. रोशन कातकरीनं ठोकलाय षटकार. बेहतरीन बॅटिंग रोशन कातकरीची आपल्याला पाहायला मिळते. मागच्या मॅच मध्ये ती बॅटिंग झाली नव्हती, थोडासा नाराज होता, परंतु या मॅच मध्ये त्याची पूर्णपणे उणीव बासत काढत असताना उणीव भरून काढली त्यांनी. आतापर्यंत या षटकामध्ये 2 षटकार ठोकलेत. धावसंख्या धाव फलकावरती आले ते अगदी आपण पाहता 31 मोरिया 11 पायरमल टीमची. सर, एक बॉल बाकी आहे ना. पहिला 6, 2 सिंगल, 1 डॉट बॉल, 2 डॉट बॉल का. ओके ओके. 31 धावा धाव फलकावरती आहेत. 31, 31 धावा धाव फलकावरती आहेत. चला, विघ्नेश आलेत गोलंदाजी मार्क वरती. शेवटचं षटक 31 धावा धाव फलकावरती. हो, विघ्नेशचा पहिला बॉल हॅमर करायचा होता, टायमिंग प्रॉपर नाहीये, मिस टायमिंग राहिला. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये विघ्नेशनं कॅच पकडली आहे. फलंदाज बाद समीर. समीर मैदानाच्या आतमध्ये 3ऱ्या क्रमांकावरती बॅटिंग करण्यासाठी पहिल्याच बॉलवरती ती विकेट्स मिळाली आहे. फलंदाज बाबेशला मात्र परत पाठवलंय. सलामीसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला होता. अगदी आपण पाहता बाबेश शेवटपर्यंत मैदानावरती आपल्याला पाहायला मिळाला, परंतु शेवटच्या ओव्हरमध्ये पहिल्याच बॉलवरती विघ्नेशचा तो शिकार ठरलाय. धावसंख्या 31 आहे. 3रं षटक चालू आहे.
पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर होता, रॅकेट शॉट, परंतु त्या शॉट मध्ये तेवढी ताकद नव्हती. रोशननं मात्र साफ नकार दिलाय, त्याला दाबच नकोय. एकच धाव अगदी इथून मात्र कंप्लीट होतीये. एक धाव आल्यानंतर धावफलक आता जाऊन पोहोचेल ते मात्र 32. 32 धावा धावफलकावरती आपण पाहता. 32 धावा धावफलकावरती आल्यात. पहिलं सत्र चालू आहे. ओ फटका रोशनचा उंच खेळलाय, लांबी देखील मिळाली आहे. वाडिस लॉंग ऑनला क्लिअर केलाय. रोशन कातकरीनं स्ट्राईक का ठेवली दाखवलाय. ठोकलाय षटकार. कमालीची बॅटिंग करतोय, कमालीची बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करत असताना रोशन कातकरीला तुम्ही पाहताय. जबरदस्त फटकेबाजी, हार्ड हिटर फलंदाज, नेहमीच टीम साठी खऱ्या अर्थानं उपयुक्ती ठरलाय. घातक, विस्फोटक, आक्रमक ती बॅटिंग त्याची पाहायला मिळतीये. ओ आणखीन एक नो लॉक शॉट, बॉल सीमा पार, काउ कॉर्नरला. आणखीन एक बॅक टू बॅक दुसरा भिगीट षटकार. जबरदस्त बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये मोरिया 11 पायरमल टीमची. फलंदाज रोशन कातकरी ऑन फायर नाव. बॅक टू बॅक षटकार, षटकारांची हॅट्रिकच कंप्लीट केली आहे. जबरदस्त बॅटिंग केली आहे. 38 धावा धावफलकावरती. हो हा देखील फटका बरोबर सीमारेषेच्या पलीकडे. 1 बाउन्स. 4 धावसंख्या धावफलकावरती. 48 धावा धावफलकावरती आल्यात. 48 48 धावा धावफलकावरती आपण पाहताय. चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. जबरदस्त आक्रमक हार्ड हिटिंग फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. प्रत्येक बॉल खऱ्या अर्थानं तो सीमारेषेच्या पलीकडेच पाठवलाय. मोरिया 11 पायरमल टीम कडनं आपण पाहताय. रोशन कातकरीनं भन्नाट टच मध्ये, फुल फॉर्म मध्ये या वर्षाच्या हंगामामध्ये रोशन कातकरी प्रत्येक मॅच मध्ये अगदी एक आक्रमक इनिंग साकारताना तो पाहायला मिळाला. बॉलिंग देखील दर्जेदार आहे. शेवटचा बॉल. हो जागा बनवली स्ट्रोक साठी. फाईन लेगच्या डोक्यावरून केलाय. डीप फाईन लेग सीमारेषेच्या पलीकडे चौकार. शेवटच्या बॉल वरती फिनिशिंग टच देणारा चौकार पाहायला मिळाला. 4 धावेनं धावफलक जाऊन पोहोचले ते 52. 52 धावा धावफलकावरती. 53 धावसंख्येचं टार्गेट इथून मात्र सेट केलंय. ते आता मात्र वारदोली टीमच्या अगेन्स्ट. वारदोली टीमनं खांडपे टीमच्या अगेन्स्ट खऱ्या अर्थानं एकूण 70 धाबा बनवल्या होत्या आणि आता मात्र त्यांच्या विरोधामध्ये मोरिया 11 पायरमल टीमनं धाबा बनवल्या त्या 52 आणि 53 धावसंख्येचं टार्गेट असेल ते आता वारदोली टीमच्या अगेन्स्ट. एक मोठं टार्गेट. 18 बॉल मध्ये 53 धाबा बनवायचे आहेत, परंतु क्रिकेट आहे, काही होऊ शकतं, काही घडतं. जी टीम खऱ्या अर्थानं संघर्ष करत असते, जे टीमचे अगदी आपण पाहताय कष्ट जे प्रामाणिक असतात त्या टीमला यश नेहमीच मिळालंय. आता कोणता संघ त्या ठिकाणी यश संपादित करेल, या 53 धावसंख्येचा पाठलाग केला जाईल की या 53 धावसंख्या इथून डिफेन्स केल्या जातील, हे येणाऱ्या 18 बॉल मध्ये अगदी स्पष्ट होईल हे चित्र. सन्माननीय साहेबरावजी देशमुख या ठिकाणी उपस्थित असतील तर आपण या मुख्य व्यासपीठावरती आपलं सहर्ष स्वागत.
सन्माननीय साहेबरावजी देशमुख साहेब या ठिकाणी उपस्थित असतील तर आपण या मुख्य व्यासपीठावरती यायचं आपलं सहर्ष स्वागत. स्ट्रायकिंग एंड वरती तुम्ही पाहताय फलंदाज स्ट्रायकिंग एंड वरती जयवंत, नॉन स्ट्रायकिंग एंड वरती रोम. हे सलामीचे दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळतात. आणि गोलंदाजी मार्क वरती पहिलं P1चं षटक घेऊन गोलंदाजी मार्क वरती सज्ज झालेत हारिश कराले. लेफ्टी बॅटर आहे समोर हारिश कराले गोलंदाजी मार्क वरती. हो पहिला शॉट ऑन पूल केलाय, फटका दमदार आहे. बॉल सरळ चाललाय मिड विकेटला, सीमा पार. पहिल्या बॉल वरती हारिश कराले यांचं स्वागतच केलंय. ठोकलाय षटकार, जबरदस्त फटका. लेफ्टी बॅटर विस्फोटक आक्रमक असतात, ती आक्रमकता मैदानाच्या आतमध्ये पहिल्या बॉलवरच दाखवली आहे. फलंदाज जयवंतनं काय स्ट्रोक खेळलाय, बरोबर अगदी पीक केलं आणि मात्र षटकार झालाय. 53 बनवायचे आहेत, मग सुरुवात देखील तशीच हवी आहे. ओ मिस टायमिंग राहिलाय, फिल्डर आहेत त्या ठिकाणी जज करतात. ओ पकडली कॅच, टी फॉर टॅक. जसं तसं प्रत्युत्तर. अगोदरच्या बॉलवरती षटकार आणि दुसऱ्याच बॉलवरती ती विकेट. जबरदस्त कमबॅक, झटका दिला वारदोली टीमला. हार्ड हिटर फलंदाज जयवंत पहिल्या बॉलवरती षटकार मारून परतीचा प्रवास करतात. विकेट आली, फलंदाज जयवंत बाद झालेत. पहिला आदरा मिळतोय वारदोली टीमला 6 या धावसंख्येवरती. हो पडल्यानंतर आतमध्ये आला होता, फिल्डर आहे शॉर्ट कव्हर मध्ये. हो चांगली फिल्डिंग, स्टॉप केलंय बॉलला, थांबवलंय जाग्यावरतीच. लगेच अगदी संपूर्ण स्क्वॉडनं देखील आपण पाहताय चेअरअप केलंय, टाळ्याच वाजवल्यात. इतकी जबरदस्त फिल्डिंग, कारण की थोडा जरी 19-20 झाला असता तरी देखील बॉल सीमारेषा पारच झाला असता. या बॉलमध्ये गती देखील होती. सिंगल आली आहे, धावसंख्या 7 झाली आहे. हो इथून देखील आपण पाहतोय फटका लॉब केलाय, फिल्डर आहेत, पुन्हा एकदा चकमा दिलाय. बॉल डीप मध्ये चाललाय, लॉंग ऑफ मध्ये चौकार. कॅच साठी प्रयत्न करत होता, कॅच इथून होणार नाहीये हे माहिती देखील होतं, परंतु इथून जर पाहायला गेलं तर मिसफिल्डचा हा चौकार इथून पाहायला मिळतोय. चौकार आला, चौकारानं धावसंख्या जाऊन पोहोचली 11 वरती. सहजरित्या जाग्यावरती जरी उभे राहिले असते तर मात्र बॉलला कॅरी करू शकले असते, परंतु इथून अगदी आपण पाहताय पुढे आले आणि त्याच्यानंतर बॉल त्यांना उलकवणी देत सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावा, 11 धावा धावफलकावरती. हो इथे देखील आपण पाहतोय फटका चांगला मिड ऑनला क्लिअर केलाय, लॉंग ऑन मध्ये बॉल आलाय. फिल्डर त्या ठिकाणी चांगलं जजमेंट. तोपर्यंत एकच धाव इथून आपल्याला पाहायला मिळतीये. एका धाबेनं पाहताय धावफलक आता जाऊन पोहोचलाय 12 वरती. 12 धावा धावफलकावरती. 5 बॉल आतापर्यंत झालेत, विकेट आली, 1 जयवंत बाद झालेत. हो फटका लॉब केलाय, लॉंग ऑन मध्ये बॉल सीमा पार. विनायकचा वार, मिळतील धावा 6. षटकार, षटकारानं धावसंख्या जाऊन पोहोचले 18 वरती. जशी सुरुवात झाली होती तशी सुरुवात आता खऱ्या अर्थाने इथून आपण पाहताय वारदोली टीम कडनं देखील झाली आहे. त्यांना प्रत्युत्तर देत असताना चला स्पीडअप करा, स्पीडअप करायचंय, वेळ घेऊ नका. 18 एक बाद 18. 18 धावा धावफलकावरती आल्यात. पहिल्याच ओव्हर मध्ये आपण पाहताय हरीश कराले यांच्या विरोधामध्ये ते मोठे स्ट्रोक पाहायला मिळाले. जो गोलंदाज खऱ्या अर्थानं
प्रत्येक वेळी टीमसाठी चांगली कामगिरी करतोय. त्याच्या विरोधामध्ये 18 धावा, 1 विकेट आली आहे, 2 षटकार, 1 चौकार, 2 सिंगल देखील पाहायला मिळाल्या. एकंदरीत 18 धावा धावफलकावरती. सेकंड ओव्हरमध्ये गोलंदाज रोशन कातकरी गोलंदाजी मार्कवरती. हो, मिस टायमिंग आहे का? फिल्डर आहे तो त्यांचा आवाक्याच्या बाहेर. बॉल सीमा पार. धावा मिळतील 6. षटकार. रोमच्या बाटमधून षटकार आलाय. शेवटच्या बॉलवरती विनायकनं ठोकला. आता मात्र रोशन कातकरीच्या विरोधामध्ये इथून आपण पाहताय रोमनं ठोकलाय. धावसंख्या धावफलकावरती पाहताय 24. हो, चांगला बॉल इथून पाहायला मिळतोय. बरोबर यावेळी फॉलो केलाय. आउटसाइड ऑप्शन टाकलाय, शरीरापासून दूर ठेवलाय. चांगली मॅच प्रेक्षकांच्या भेटीस आली आहे. बरेचसे प्रेक्षक वर्ग आपण पाहताय या स्पर्धेला एन्जॉय करतात. ही स्पर्धा या ठिकाणी पाहतायत. त्या सगळ्या लाडक्या प्रेक्षकांचं सहर्ष स्वागत. हो, इथे कनेक्ट झाला नाहीये. स्वतः गोलंदाज पोहोचलेत बॉलवरती. तोपर्यंत एक धाबेतून कंप्लीट झाली आहे. एका धाब्यानं धावफलक जाऊन पोहोचले 25. बनवाच्या 53 आहेत. जवळपास अर्ध टार्गेट इथून कंप्लीटच झालंय. ते आता मात्र वारदोली टीमचं 3 बॉल झालेत. रोशनच्या या षटकातील धावा धावफलकावरती आल्या त्या 25. 53चा पाठलाग करत असताना चांगली बॅटिंग चालू आहे रोम आणि विनायक. हो, दूर भरून केलेत. मिस टायमिंग आहे. हवेमध्ये फिल्डर आहेत. हो, कॅच ड्रॉप झाली आहे. 2 धाबा कंप्लीट झाल्या. तिसऱ्या धाबेचा प्रयत्न स्ट्रायकिंग एंड वरती फेकी. तिसरी धाव मिळणार नाहीये. 2 धाव संख्येवरती थांबलाय. प्रयत्न त्या ठिकाणी फिल्डरचे चांगले होते, एफर्ट चांगले होते. शेवटच्या क्षणी बॉल हातातून निसटला. 2 धाबा देखील आल्या. 2 धाब्यांना धावफलक अगदी आपण पाहताय 27. 4 बॉल झाले, 27 धावा धावफलकावरती. मिस टायमिंग होता, संधी होती, कॅच कॅरी करायचं होतं, परंतु कॅच कॅरी झाला नाहीये. 27 धावा धावफलकावरती. रोशन कातकरी गोलंदाजी मार्कवरती. हो, पुढ्यामध्ये टाकलाय यावेळी ओव्हरपिच बॉल चाललाय डीप. एक्स्ट्रा कव्हर सीमा रेषेच्या पलीकडे. क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह. षटकार आल्यानंतर धावसंख्या 33 पाहायला मिळते. 33 धावा धावफलकावरती आपल्याला इथून पाहायला मिळतात. धावा धावफलकावरती आल्यात. सुरुवातच षटकार चौकारानं केली आहे. 53 धावसंख्येचा पाठलाग करत असताना 33 धावा धावफलकावरती 2 ओव्हरमध्ये आल्यात. आणि आता एका ओव्हरमध्ये धावा बनवायचे त्या 20. 6 बॉल 20. अजय गोलंदाजी मार्कवरती. शेवटच्या ओव्हरमध्ये हो, अजयचा पहिला फुलटॉस बॉल पकडली आहे. कॅच ड्रॉप. फुलटॉस बॉल होता. कॅच ड्रॉप. एक सिंगल धाव तर कंप्लीट झाली आहे, परंतु आता हा निर्णय आलाय तो तिसऱ्या पंचांकडे. टीव्ही अंपायर कडे हा डिसिजन चेक केलं जाईल. आता इथून टीव्ही अंपायर कडून हा डिसिजन तुमच्यापर्यंत लगेच पोहोचवला जाईल. चेक करूया. शहानिशा कोणी वरती येऊ नका. फेअर डिसिजन तुमच्यापर्यंत पोहोचेल. इट्स अ नो बॉल आलाय. पहिला नो बॉल. मागच्या मॅच मध्ये देखील अजयनं शेवटच्या ओव्हरमध्ये पहिला नो बॉलच टाकला होता आणि त्याच्यावरती खऱ्या अर्थानं ती सिंगलच धाव आली होती. आता देखील 9+1 2 धावा धावफलकावरती. धावफलक जाऊन पोहोचताय ते अगदी आपण पाहताय 35. आता इथून अगदी आपण पाहताय 6 बॉल 18 धावसंख्येची आवश्यकता आहे, परंतु हा देखील वाईट बॉल आलाय. म्हणजे आता 6 बॉल मध्ये धावा बनवायच्या आहेत त्या 17. 6 बॉल 17 धावसंख्येची आवश्यकता. फ्रीटचा बॉल फ्रीट कायम असणार आहे. पहिला बॉल चुकीचा डिलिव्हर झाला अजय कडून. आता त्याच्यावरती प्रेशर असेल. 6 बॉल मध्ये 20 हव्या होत्या, आता बहाल केल्यात फुकटच्या 3. म्हणजे आता 6 बॉल मध्ये बनवायच्या आहेत त्या 17 धावा. 6 बॉल 17 धावसंख्येची आवश्यकता.
हो बॅटची एज घेतली आहे पाठीमागे. बॉल सरळ चालाय लॉंग स्टॉप मध्ये. फिल्डर हो वाड फिल्डिंग. कमालीची फिल्डिंग पाहायला मिळतीये. तोपर्यंत जर पाहायला गेलं तर धावा मिळतात इथून 2. आता येणारे बॉल इथून शिल्लक असतील ते म्हणजे 5 आणि धावा बनवायच्या आहेत त्या 15. 5 बॉल 15 धावसंख्येची आवश्यकता. सॅकिंग एंड वरती तुम्ही पाहता विनायक नॉन स्ट्राईक एंड वरती रोम. मॅच मध्ये ट्विस्ट कहाणी में ट्विस्ट आलाय. मॅच अगदी आपण पाहताय रोमांच भरलेली मॅच. अंगावरती शहार आणणारी मॅच मैदानाच्या आतमध्ये. 5 बॉल 15. वारदोली की मोरिया 11 पायरमल. कोणता संघ ही मॅच जिंकेल. आता खऱ्या अर्थानं प्रत्येक प्रेक्षकाचे लक्ष याच मॅच कडे लागून राहिलाय. प्रेक्षकांना हवी असणारी मॅच मैदानाच्या आतमध्ये. 5 बॉल 15 धावसंख्येची आवश्यकता. 53चा पाठलाग चेस करत असताना वारदोली टीम काय खेळली आहे. हो यावेळी ऑन साइडला टर्न केलाय. 1 धाव तर कंप्लीट झाली आहे. दुसरीचा प्रयत्न सॅकिंग एंड वरती फेकी झाली आहे बरोबर अचूक फ्लॅट. शुभमजी रुठे यांचं आगमन. धावा धाव फलकावरती आल्या त्या अगदी आपण पाहता 39. आता येणारे बॉल शिल्लक आहेत ते 4 आणि धावा बनवायचे आहेत त्या 14. 4 बॉल 14 धावसंख्येची आवश्यकता. 4 बॉल 14. जबरदस्त मॅच. हाय व्होल्टेज ड्रामा. हो इथे टॉपिस लागली आहे. फलंदाज बाद. 4 मध्ये 14 धावसंख्येची आवश्यकता असताना फलंदाज इथून बाद होतात ते मात्र रोम. ऐन मोक्याच्या वेळी धोक्याची घंटा इथून मात्र वारदोली टीम साठी. ज्या रोमनं खऱ्या अर्थानं जबरदस्त बॅटिंग केली होती. ज्या रोमनं सुरुवातच चांगली केली होती तो रोम इथून बाद झालाय. आता येणारे बॉल आहेत ते 13 आणि धावा बनवा 3 आणि धावा बनवायच्या आहेत त्या मात्र 14. 3 बॉल 14 धावसंख्येची आवश्यकता आहे. जबरदस्त हाय व्होल्टेज ड्रामा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. असा संघर्ष घोडुली टीमच्या अगेन्स्ट दिला होता. खऱ्या अर्थानं आपण पाहताय मोरिया 11 पायरमल टीमनं तो संघर्ष पुनश्च एकदा वारदोली टीमच्या अगेन्स्ट देताना पाहायला मिळतीये. 3 बॉल मध्ये धावा बनवायचे ते अगदी आपण पाहताय 14. गोलंदाज अजय. हो चांगला बॉल डॉट बॉल झालाय. 2 मध्ये 14. हा बॉल या मॅचचा निर्णायक बॉल होता. चला बीड टीम रत्नदीप बीड टीमचे कॅप्टन आपण या लगेच. डॉट बॉल फेकला अजयनं. 2 बॉल मध्ये 14. आता अजयनं चुकी केली तरी मॅच जिंकेल वारदोली टीम. हो आणखीन एक चांगला बॉल शॉर्ट बॉल होता. हुक करायचा होता बरोबर शरीरावरती आदळला. हो डायरेक्ट हिट झाली आहे. फलंदाज बाद. आता खऱ्या अर्थाने जर पाहायला गेलं तर जिथे हात लावल मोरिया 11 पायरमल तिथे सोनच होत आहे. एक शेवटचा बॉल बाकी आहे. हो फुलटॉस बॉल ऑन साइडला स्केअर केला. डीप मध्ये फिल्डर आहेत. मॅच जिंकली आहे मोरिया 11 पायरमल टीम न. कॉंग्रॅच्युलेशन हार्ड लक टीम वारदुले.